नमस्कार मित्रांनो, फार्मिंग बिझनेस यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक जिद्दी कष्ट करणाऱ्या मेंढक्याची कहाणी, ज्यांनी आपल्या कष्टातून उभा केला लाखोचा व्यवहार आणि भरपूर अशा पद्धतीने प्रगती केली. तर आपण आज बघणार आहोत आणि भेटणार आहोत यशवंत आईवळे या मेंढक्याला. यांनी काय केलं, भरपूर कष्ट, जिद्द आणि मेहनत करून संसार उभा केलेला आहे. त्यांचा जो व्यवसाय आहे त्याच्याबद्दल आज ते आपल्याला माहिती देतील. तर नमस्कार, आपलं नाव सांगा. आपलं नाव आहे यशवंतबाबा आईवळे. बर, राहणार पिंपरी. बर, आपली मेंढर इथं खुर्द गोंदवलीमध्ये असते. बर. आता सध्या तुमच्याकडे किती मेंढ्या आहेत? आता सध्याला माझ्याकडे 70 मेंढी आहे. 70 मेंढ्या आहे का? हा. बर. आणि सध्या चरायला असते का? तुम्ही बंदिस्त आहे का अर्ध बंदिस्त आहे का? चरायसाठी नेताय तुम्ही? चरायसाठी नेतो आम्ही. बर कांद्याची पाती वगैरे रान असते ती, बर त्यामुळे त्या पातीच्या रानाने चरतो आम्ही मेंढर. बर बर बर. हे व्यवसाय का तुम्ही साधारणतः कधीपासून करताय? काय किती वर्षापासून करताय? तो व्यवसाय आम्ही करतोय एक 15 वर्ष झाले. बर, 15-16 वर्ष झाले असतील. 15-16 वर्ष झाली. म्हणजे तुम्हाला भरपूर अनुभव आहे याच्यामध्ये. हो. बर बर बर. आता ह्यांचं तुम्ही चाऱ्याचं संध्याकाळी चरून आल्यानंतर चाऱ्याला खुराकाला काय देता तुम्ही संध्याकाळी? येलेल्या मेंढरासनी मक्का असते. बर मक्का व खपरी मिक्स करून बर गेलेल्या मेंढराला निदान साधारणपणे एक अर्धा किलो, 1 किलो तर लागते एका मेंढीला. बर. दोन्ही मिक्स म्हणजे वाळकी मका, वाळकी मक्का व खपरी पेंट. खपरी पेंट. हां, बर बर. एवढं चारा लागतो. साधारणतः येलेल्या पिल्लाचं पिल्लाचं वजन किती असतंय सध्या? म्हणजे येल्या येलेलं असतं की 3-3.5 किलो, 4 किलो का वाजतं. बर. आज मेंढी येली काय? आत्ताच येली आत्ताच. बर ही काय ही मेंढी येली आपली. बर बर बर. ही मेंढी येली आता. आणि पिल्लू तुमच्या हातात आहे का सध्या? हा, सध्याला पिला आहे. बर बर. एक मेंढी किती, एक पिल्लू देते का 2 देते? वर्षात 2 पिलं देते एक मेंढी. बर. 2 पिल्लं देणारे मेंढ्या आहेत का हो, तुमच्याकडे? आहेत ना. काय काय आहेत? 2 पिल्लं देणारे पण आहेत मेंढ्या. काय सरास 2 पिलं होत नाहीत. सरास होत नाही ती. हा, म्हणजे कवचित 1-2, 4, 5, 7 म्हणजे 70 मेंढरात 10 मेंढराला होते ती. 70 मेंढरामध्ये 10 मेंढरासनी 2 पिल्लं होते ती. होते. बर बर. चांगलं. सरास होत नाहीत. सरास होत नाहीत. आतापर्यंत तुम्ही किती असं नरमादीची विक्री केली असेल अंदाजे काय? आतापर्यंत तसं काय सांगू शकत नाही. 10,000 तर केली असेल. होय. हो. तुम्ही भरपूर वर्षापासून मेंढी पालन करताय. हो. तुम्हाला कसा वाटतो हे व्यवसाय? चांगला आहे का? काय कष्ट किती आहे? काय आहे? कष्ट म्हणजे सांभाळणारच आहे. हो. हा. आता पण काय हो. सांभाळणारच आहे. ईज वारा म्हणा, ऊन नाही म्हणा, सावली म्हणा, काय नाही. आपलं राहणार म्हणजे राहणार इरबड. ते कष्ट आहे भरपूर. कष्ट आहे. पैसा मस्त आहे पण कष्ट आहे. ते काय म्हणजे काय? जर तुम्ही मेंढीला जर चारलं, तर आता ही इली मेंढी आपली. ही मेंढी इली आहे. हिचं कुकरू आपण दिवाळीत इकलं या. बर एक 10,000ला इकले हिचं कुकरू. बर वर आता बघा तिचं कुकरू खाली सुटलेलं आहे. म्हणजे दिवाळीपासून महिना मापाकी झालं. बरोबर आहे. वरदानात 4-5 महिन्यात. 4-5 महिने मग वर्षात 2 येतं. हम्म. नव्हते ती. जर तुम्ही येलेल्या मेंढीला जर तुम्ही महिनाभर चारली मका, हा 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 तर ती जर कुकरू तुम्हाला वर्षाच्या आत मेंढी महिन्यात फळती. हा हा हा. एका महिन्याच्या आत मेंढी फळली बर. तर तिचं दुसरं तयार होतंय तिचं. बरोबर ही आहे. एकूच तर दुसरं तिचं खाली ताना कुकरू तयार होते. बरोबर आहे. बरोबर आहे. त्या म्हणजे पद्धतीनं आम्ही म्हणून म्हणतो मित्रांनो, हम्म. मका चारा, हा हा हा. मका व खपरी पेंट म्हणजे चारा. वाळकी मकावर जोर दिला पाहिजे. हा, खपरी पेंड कशी तुम्ही दुधात मिसळून चारता का? नाही मिक्स कोकरेशनी दुधात चारा पाजायची. हा. कोकरेशनी बर आणि मेंढरासनी आपली अशीच कोरडी ठेवायची. बर बर. खपरी पेंट हम्म, आणि मिक्स करून आपली ज्वारी, हम्म. ज्वारी गहू काय असेल तुमच्यापाशी ती चारा. साधारण- महिनाभर येलेल्या मेंढीला चारणं गरजेचं आहे. साधारणतः एका मेंढीला किती खुराक द्यावा लागतो हे तुमच्या अंदाजाने? साधारण दिवसाला द्यायचा की त्याला एक 3 पावशेर द्यायचा दिवसाला. 750 ग्रॅम. हा, हम्म. दिवसाला. आता बरं, ही जी वस्तू आपल्यापाशी आहे, हम्म. हे बघा, ही काय आलेला माल आहे. बर बर किंवा बर. आता सध्याला नेलं तरी तो हम्म. 11, 11:30, 12 पर्यंत जातो. बर बर. मॅडगाळ जातीचा आहे का? हे जरा 50% कमी आहे जरा. क्रॉस मध्ये आहे, माटगळ मध्ये नाही. क्रॉस मध्ये आहे. क्रॉस मध्ये, माटगळ मध्ये नाही. बर बर बर. हे बघा, तसं ही तुम्ही मालंगा विक्री आहे का नाही? हा. किंवा मालंगा. हम्म, किंवा हम्म. आता सध्याला म्हणलं तरी बाजारात उद्या नेला तरी 11, 11:30, 12 पर्यंत जातो या. मग तुम्ही विक्री जागेवर पण करता का अशी काय? गोखरा, हम्म. यो गोखरा पेंट पितो, बर बर पेंट पितो, दूध पितो. बर बर बर. दूध कसलं तुम्ही त्याचं जर्शीचं पास म्हशीचं म्हशीचं पाचताय? म्हशीचं दूध असतं हम्म. आणि पेंट मिक्स करून पाजायचं. असं जागेवर तुम्हाला कोण मागायला आलं तर द्याचाल काय तुम्ही हो, असं? देतो ना आम्ही. बर बर बर. जागेवर तर आपल्याला पैसे मिळवून देणारच का.
तुम्ही तुमचा नंबर मी व्हिडिओमध्ये टाकीन स्क्रीनवरती, तर बरं. तुम्ही त्या जागेवर कोणी आलं तुम्हाला फोन केला तर तुम्ही तसं सांगा त्यांना. हो सांगू ना. बाकी मग तुम्ही आता काय तरुणांना काय सल्ला द्याल तुम्ही काय? काय ना, माझा सल्ला एकच आहे त्यासनी की त्यांनी इली मेंढी का नाही, मेंढी जर इली हम्म, तर त्यांनी 1 महिना ते 1.5 महिना हम्म, किंवा 2 महिने चारलं तरी काय अडचण येत नाही. हम्म. का तर ती पैसा आपल्याला एक डिपॉझिट टाकले का आहेत. बरोबर. म्हणजे कुठलं आपण जी मकरला जी खर्च करतोय, मकरला पेंडीला वगैरे ती खर्च करतोय, जे आपण ती डिपॉझिट टाकले का आहेत. बरोबर आहे. त्यात फायदा आपला कुठला आहे हम्म. की वर्षात आपल्याला 2 ते 3 येतं गावणार. बरोबर. एका मेंढीची वर्षात 2 ते 3 येतं गावणार. एका वर्षामध्ये 2 ते 3 येतं का हो त्याची? आपण मेंढी सांभाळली तशी तर तयार. बर बर बर. तर आपल्या मेंढीला जर गळ लागला हां, तर हां. ती कशी तुम्हाला 2 येतं बरोबर. देऊ शकत नाही. बरोबर आहे. बरोबर. आपली मेंढी तयार राहिली हम्म. तर आपल्याला फायदा आहे. बरोबर आहे. ते आपली मेंढी आपण तयार करायची आहे. हम्म, 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 हम्म. म्हणजे जसं तुम्ही सांभाळताय त्याच्यावरती अवलंबून आहे. हो, सांभाळायला लागते. मग आता समजा एक साधारणतः 3 महिन्याच्या कोकराचं वजन किती असतंय साधारणतः तुमच्या अनुभवातनं? 3 महिन्याच्या पिल्लाला हम्म. 3 महिन्याच्या पिल्लाला असतं की एक 16-15 किलो असतं. 15-16 किलो पर्यंत नेताय म्हणजे तुम्ही. सांभाळणे वाजता आपल्या एखादा हम्म. म्हणजे एखादा मेंढका व्यवस्थित सांभाळत पण नाही. हम्म. एखादा मेंढका चांगली सांभाळतो. काय मेंढका असं आहे की त्यांना शेंगदाणे बसणं चालते. बर बर असली बर. मेंढका इथं काय बरोबर आहे. बरोबर. पण जे ते त्याच्या आपल्या सांभाळ- परिस्थितीनुसार सांभाळतंय हा, काय. त्याच्या परिस्थिती अवलंबून असतं. बरोबर आहे. पण साधारणतः 3 महिन्याचं कितीपर्यंत जाते करडो कोकरू कितीपर्यंत जाते 3 ती? महिन्याचं म्हणजे त्या तब्येतीवर राहतं हो. तब्येत जर हम्म. फुल असली, हम्म, हम्म. तब्येत त्याची जर जेंट कुकरू असलं जेंट, हम्म, हम्म, तर हम्म. 3 महिन्याचं कुकरू सगळं 12.5, 11, 13, 15 पर्यंत जाऊ शकतं. बर जर बर. जेंट असलं तर म्हणजे तब्येत जास्त तब्येत पाहिजे. हा हम्म. म्हणजे ह्याचा कमरव खेळ असतोय सगळा हितला. बरोबर आहे. बरोबर आहे. आतापर्यंत तुम्ही ह्या व्यवसायातनं काय काय प्रगती केली आपल्या दर्शकांना सांगाल थोडंफार? आता तशी आपण भरपूर प्रगती केली. त्यांनी आपल्याला मेंढी माऊलीला भरपूर दिलेला आहे. बर बर बर. तुम्ही मेंढी माऊली म्हणून सांभाळताय आपली. त्यांच्या जेव्हा आपण जगतोया बरोबर आहे. त्यांनीच बरोबर. आपल्याला आधार दिलेला आहे. बरोबर आहे. बरोबर. त्यांनी आपली भरपूर प्रगती केलेली आहे. हम्म, हम्म, हम्म. तसं काही सांगू शकत नाही, मापच नाही त्याला. इतकी हम्म. प्रगती केलेली आहे त्यांनी. बरोबर त्याला आहे. गणितच नाही. तुम्ही म्हणजे ह्या व्यवसायात जेव्हा आपलं तुमचं रुटीन आपलं तुमचं रेग्युलर व्यवस्थित, चालू एकदम व्यवस्थित फर्स्ट क्लास चालू आहे. हम्म. काय अडचण नाही. फक्त तरुणांनी कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे. कष्ट करायला तयार ठेवली पाहिजे. ती हम्म, त्यात हम्म. फायदा पैसा मस्त आहे, पण धीर ही धरलाच पाहिजे. धीर धरला पाहिजे, कष्ट हा. करण्याची तयारी पाहिजे हा. आणि चिकाटी पाहिजे. चिकाटी पाहिजे, महत्वाची चिकाटी पाहिजे. बरोबर. म्हणला नाही पाहिजे की बाबा लय ऊन लागते आता सावलीला जायचं, असलं काय नाही झालं पाहिजे. असं नाही इथं हा. सावली नाही. इथं उन्हात म्हणजे उन्हातच थांबायचं. बरोबर आहे. बरोबर. कष्ट करणाऱ्याला यश कडक आहे. आहे धंदा यो कडक. बरोबर. 10 वाजल्या काही तर हजर राहिलं पाहिजे मेंढरापाशी. बरोबर आहे. तुम्ही सकाळचा कुठं पण फिरू शकता. हम्म, हम्म. 10 वाजल्या काही तर हजर राहिलं पाहिजे. कष्ट करणाऱ्याला यश आहे. रात्रीची झोप नाही नीट. रात्रीचं 6 वाजता आलं माझा आलं ही जागृत करावं लागते. रात्रीची तुम्ही कशी काळजी घेता यांची अहो, मेंढराची? रात्रीची तर बॅटरी असते आमच्यापाशी. कुत्री असते. कुत्री बरं. कुठली तर उठावं लागतं सारखं. बरोबर आहे. लक्ष ठेवावं लक्ष ठेवावं लागतं. लागतं. असं बिंदास्त झोप नाही. लांडग्याची वगैरे भीती असणार आहे. लांडग्याची भरपूर भीती असते ना. आता परवाच त्या गावाला 20 मारली ना हा, हा. बकरी. हा, हा. वाळग्यात उडी मारून मारली लांडग्यात. त्याच्यामुळं अडचणी आहेत त्या या सर्व. अडचणी भरपूर असते त्या. हम्म. पण ही अडचणीला तोंड द्यायचं तरच मग तेच मेंढका. बरोबर आहे. आता सध्या यांचं दुष्काळी परिस्थितीत पाण्याचं कसं नियोजन करताय? पाणी प्यायला पाणी वगैरे कसं? आम्ही आपला आता काढून धावतो. हा हा. गागरीने आपले एक 10 स्टेप आहे हम्म. त्या पाणी काढून धावतो पाणी. नाही तुमचे तसे मेहनत वाखाणण्याजोगी आहे. एवढ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये एवढी मेंढरं सांभाळायची म्हणजे काय सोपं काम नव्हतं. म्हणजे तुमची मेहनत आहे याच्यामध्ये. तुम्ही जी आज यशस्वी झालेला आहे हो. त्याच्यामुळे तुम्ही भरपूर मेहनत केलेली दिसते आम्हाला तुमच्या बोलण्यावरनं. हो. बाकी शेवट काय म्हणाल आपल्या शेतकऱ्यांनी काय सल्ला द्याल? काय व्यवसाय कसा चांगला आहे का व्यवसाय काय? व्यवसाय एकदम चांगला आहे. बर. की साधा सिंपल माणूस जरी आला अडाणी हम्म. त्याला व्यवसाय 1 नंबर आहे. बर, किंवा बर. त्या व्यक्तीला काहीच करता येत नाही. बर बर. किंवा मला ही माती काम जमना, मला बाबा ऊसतोडी जमना, हा, हा. किंवा काय दुसरं जमना, मी ड्रायव्हर मला गाडी चालवा येत नाही. हम्म. त्या माणसाला ह्यो धंदा 1 नंबर आहे. बर बर. बिना अनुभवचा माणूस असला तरी ह्यो धंदा करू शकतो तो. आजकाल म्हणते ते चाराय जमत नाही, शेती कमी झाली आहे आणि कसं काय म्हणजे दुसऱ्याच्या बांधावर जाऊन माणसं जाऊन देत नाही ते अशा अडचणी आहेत त्याच्यामध्ये. तर कसं सांगाल तुम्ही? बंदिस्त करायला परवडतंय का हे अर्ध बंदिस्त वगैरे काय? नाही बंदस्त करायला नाही परवडत. बर बर. बंदस्त म्हणजे कसं असतं, हा त्याला सगळं इकत चालू. हा हा. घरचं असलं तर परवडणार, बर विकतचं असलं का परवडणार नाही तुम्हाला. बरोबर.
बरोबर आहे. तुम्हाला तुमचं जर घरचं जर असलं सगळं हा बंदस्तीला हा हा चारा घरचा सगळं घरचं असलं बरं. तर तुम्हाला परवडू शकतं. दूध ही वगैरे घरचं असलं का ना हा. तुम्हाला परवडू शकतं. म्हणजे थोडक्यात ते चरायला नेल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे. चारा नेल्याशिवाय पर्याय नसतो. तरच ह्या ते जनावरांनी कसं आहे बंदस्ती पिल्लू जर नेलं एवढ्या फणी तुम्ही जर पिल्लू नेलं असलं जर पिल्लू तुम्ही नेलं हा तर ह्याला बंदस्त शिकवू शकता तुम्ही. हा बरोबर जर तुम्ही ही मेंढी नेली हा हा तर ही मेंढी तुम्हाला बंदस्त होऊ शकत नाही होऊ शकत. दिवसांदिवस तुमच्या पैसे खराबच होणार. म्हणजे जर लहानपणापासून सवय लावली तर आहे. सवय लागलेली असते हिला. हम्म. हिला एकतर सवय लागलेली असते कशी रानात चरायची. बरोबर आहे त्यामुळे ती काही म्हणजे तुमच्या पैसे राहू शकत नाही बंदस्ती म्हणजे. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे त्याला लहानपणापासून सवय लावली तरच ती बंदिस्त होऊ शकते. आता सध्याला आपल्यापाशी 10 ते 15 कोकरे आहेत. बर आणि दिवाळीच्या 30 स्पीड मध्ये दिवाळी कोकरी विकलेली आहे त्या मेंढरांची. बर त्या बर. मेंढरांची दिवाळीत कोकरी विकलेली आहे. ती मेंढर आता सध्याला त्यांची डबल कोकरी खायलेली आहे. म्हणजे एक 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये. डबल कोकरी खायलेली आहे. त्यांचा म्हणजे ही चारलेला आपला परिणाम आहे. बरोबर आहे बरोबर. म्हणजे साधारण पंचम्या एक 25 क्विंटल मका चालली आहे. बर त्या या 4 महिन्यात 4 महिन्यात 25 क्विंटल मका चालली आहे. अरे बाबा त्याचा पण खर्च आहे म्हणजे ते. खर्च आहे. क्विंटल चाललेला मकाचा फायदा आपला म्हणलं तर ह्यो फायदा आहे बघा. बरोबर बरोबर. म्हणजे कसं तुम्ही येलेला आता ह्या मेंढी आता मेंढी येली ह्या मेंढीला तुम्ही एक 1.5 महिना मका चालली का नाही ही 3 महिन्यात कुकरी काय बरोबर आहे बरोबर. तरी याचं वजन आता सध्याच्या घडीला 4 किलो आहे. 4 किलो आहे. म्हणजे आता येलेल्या कोकराचं आता वजन. येलेल्या कोकऱ्याचं 4 किलो वजन आहे. आणि ही कोकरू 3 महिन्यात तुम्हाला काय येते बा. बरोबर आहे तुम्ही जरी ह्या मेंढीला जर चाललं तर हिचे दूध धार फुटणार हिला. धार फुटली का ह्याचं पोट भरलं बरोबर ही आहे कच कच वाढणार. बरोबर आहे 3 महिन्यात तुम्हाला काय येते. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे ते एकंदरीत 3 महिन्यात काय आलं हिचं पोट भरलं ही महिन्यात फळून निघते मेंढी. बरोबर आहे ही बरोबर. गाभण राहिली म्हणजे ते सारखं चालूच आहे म्हणायचं ही ते. इकलं का दुसरं येतंय खाली लगेच. म्हणजे आपल्या चारणी भाई हो. चारण्यावर आहे चारण्यावर. आपण तुम्ही जर म्हणताल बाबा मकाला खर्च होतोय पिंडीला खर्च होतोय न ग. पण तुम्ही जर हिकंड खर्च करणार तर तुम्हाला हिकंड येणं कमी आहे. तुम्ही जर हिकंड टाकलं तर हिकंड येणं भरपूर आहे तुम्हाला. भरपूर आहे. असं आहे बघा. मग तेवढं तुम्ही हे दाखवलं पाहिजे बाबा सांभाळण्यासाठी खर्च केला पाहिजे. सांभाळण्यासाठी खर्च आपण कुठला पण व्यवसाय करा तुम्ही हो हो आधी तुम्हाला टाकावं लागते. रानात जुंधळ पेरलं तर पेरायला लागतं आधी. बरोबर आहे. आता नुसतं भिजवून येईल का. आधी पेरणी केली पाहिजे. आधी पेरणी केली पाहिजे. पेरलं तर चांगलं उगवणार. हा पेरलं तरच आहे आपल्याला नाहीतर काय आपल्याला हो असं आहे ना. तुमच्या बोलण्यातनं तुमचा अनुभव दिसतोय. आज बरीच आम्हाला माहिती आमच्या दर्शकांना दिली तुम्ही. त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि अशीच तुमची दिवसेंदिवस प्रगती हो. आणि तुम्हाला आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे धन्यवाद.